नमस्कार. पुरंदर न्यूज चॅनलतर्फे आपलं सर्वांचं स्वागत आहे. नमस्कार. संपूर्ण जगावर या कोरोनाच्या प्रादुर्भावानं एक भीतीचं सावट निर्माण झालेलं आहे. अशा परिस्थितीत भारतानं 17 मेपर्यंत लॉकडाऊन जाहीर केलं आहे. आज जवळजवळ 1.5 महिना झालेला आहे. संपूर्ण नागरिक घरात आहेत. पंतप्रधान मुख्यमंत्री सातत्यानं आवाहन करत आहेत, घरात राहा, सुरक्षित राहा, सुरक्षित अंतर ठेवा. परंतु अशा परिस्थितीत महाविद्यालय बंद आहेत, पब्लिक ट्रान्सपोर्ट बंद आहे, कारखाने बंद आहेत. त्यामुळं अनेक प्रश्न निर्माण झालेत. अनेकांचा रोजगार गेला आहे, अनेकांचे व्यवसाय बंद आहेत, उत्पन्नाचे मार्ग बंद आहेत. काही लोकांना तर जीवनावश्यक वस्तूंचा तुटवडा निर्माण झाला आहे, आर्थिक टंचाई निर्माण झालेली आहे. शेतकऱ्याचं फार मोठं नुकसान झालं आहे. फुलांची बाजारपेठ बंद आहे. अक्षरशः फुलं फेकून द्यावी लागत आहेत. पेरू असतील, अंजीर असतील, चिक्कू असतील की हा माल शेतातच फेकून द्यावा लागतो आहे. त्याच्या पुण्याची मार्केट, मुंबईची मार्केट बंद आहे. चैन तुटलेली आहे. दुधाची तीच अवस्था आहे. ग्रामीण भागामध्ये दुधाचा महापूर आलेला आहे, परंतु त्याची चैन तुटल्यामुळं पुणे मुंबईत दूध जात नाही. बाजारभाव कमी झालेत. दुधाचं काय करायचं हा प्रश्न निर्माण झाला आहे. पेरू असतील, पपई असतील, या वस्तू शेतात फेकून द्याव्या लागतात. अंजीर देखील सडून चाललेला आहे. आज आपण ह्या सर्व परिस्थितीमध्ये पुरंदर तालुक्यातील साकुर्डे गावात आलेलो आहोत. पुण्यामध्ये नव्हे तर महाराष्ट्रामध्ये एक नामवंत अशा प्रकारची KJ एज्युकेशनल इन्स्टिट्यूट आहे की जिचे संस्थापक KJ जाधव, कल्याणजी जाधव, त्यांचं मूळ गाव हे साकुर्डी आहे. त्यांचा मुलगा आणि सून आणि नात ही त्यांच्या घरी या ठिकाणी लॉकडाऊनच्या निमित्तानं साकुर्डे गावात गेली 1.5 महिना मुक्कामाला आहेत. आपण त्यांच्याशी संवाद साधणार आहोत. नमस्कार. काय नाव आपलं? नमस्कार, माझं नाव हर्षदा विनोद जाधव. बेटा काय नाव तुझं? विरांगिनी. नमस्ते, विनोद कल्याण जाधव. आता अशा प्रकारे या साकुर्डे गावामध्ये खरं तर हे अतिशय बिझी असणारी ही माणसं आहेत, पण लॉकडाऊनमुळं आपल्याला ही सापडलेली आहेत. प्रसिद्धीपासून 4 हात लांब राहणारे हे दाम्पत्य लॉकडाऊनमुळं आपल्याला त्यांच्याशी बोलायची संधी मिळालेली आहे. हे दोघंही हायली क्वालिफाईड आहेत, परदेशात शिक्षण घेतलेलं आहे. दोघांचीही पार्श्वभूमी मोठी आहे. KJ जाधवांसारखा एक मोठा वारसा विनोदला लाभलेला आहे की ज्या माणसानं शून्यातनं विश्व निर्माण केलेलं आहे. साकुर्डे, सासवड, पुणे, संपूर्ण महाराष्ट्र आणि संपूर्ण देश अशा प्रकारे ज्यांनी आपला व्यवसाय विस्तारला. इंजिनिअरिंगचं शिक्षण नसतानाही सर्व प्रकारचे अनेक इंजिनियर त्यांनी हाताखाली ठेवले आणि आयुष्याच्या या महत्त्वाच्या टप्प्यामध्ये अनेक इंजिनियर निर्माण करणारे कॉलेजेस काढले. असे KJ जाधव, त्यांचा मोठा वारसा विनोदला लाभलेला आहे. तर या राज्यातील कृषी आयुक्त म्हणून ज्यांनी सेवानिवृत्ती स्वीकारली आणि ज्यांचं आयुष्यातला बराच भाग पवार कुटुंबियांच्या समवेत गेला, असे प्रभाकर देशमुख, जे कार्यक्षम अधिकारी म्हणून या राज्याला परिचित आहेत, त्यांच्या या कन्या आहेत. त्यामुळे त्यांनीही लहानपणापासून प्रशासकीय निर्णय असतील, मोठमोठे अधिकारी असतील, पुढारी असतील, यांना अतिशय जवळून पाहिलेलं आहे. म्हणजे त्यांचा जन्मच हा लालदिव्याच्या कुटुंबात झालेला आहे. अशा प्रकारे हा वारसा या दोघांनाही लाभलेला आहे आणि त्यांच्याही पेक्षा मोठा वारसा आता त्यांच्या कन्येला लाभलेला आहे. तर सध्या हे कुटुंब काय करतं आहे, लॉकडाऊनमध्ये सध्या त्यांचं काय चाललं आहे, हे आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत. नमस्कार. सध्या आता लॉकडाऊनमध्ये तुमची काय दिनचर्या आहे? सध्या तरी जो वेळ स्वतःला आधी देता येत नव्हता किंवा कुटुंबाला आम्हाला एकत्र देता येत नव्हता, तसं आम्ही वीकेंड बऱ्यापैकी एखादा संडे एकत्र घालवायचो. पण आता तो व्यवस्थित आम्हाला एकत्र एकमेकाबरोबर वेळ घालवायला मिळतो. त्याच्याबरोबरच स्वतःला व्यायाम करायला आम्ही शिकलो आहे. म्हणजे आधी व्यायामाला अतिशय कमी वेळ मिळत होता, पण आम्ही एक इथे वर छोटीशी जिम तयार केली आहे आणि त्याच्यामध्ये सकाळी आम्ही तिघं पण व्यायाम करतो. कन्या ही यांचं बघून आता सूर्यनमस्कार करायला सुंदर शिकली आहे.
तर असा आम्ही सकाळचा वेळ चांगला घालवतो. संध्याकाळी दिवसभर मग आम्हाला एकत्र वेळ घालवताना आम्ही बरीच पुस्तकं आणली आहे. मलाही प्रचंड वाचनाची आवड आहे. माझ्या कन्येलाही वाचून दाखवायला ती सतत सांगत असते की आई काहीतरी स्टोरी बुक्स वाचून दाखव. त्यामुळे तिचा अभ्यास आणि त्याही गोष्टी सुरू आहेत. पण त्याच्याबरोबर जरी आता लॉकडाऊन असलं तरी आमच्या एज्युकेशनल कॅम्पसचं सगळं सिस्टीम्स ऑनलाईन सुरू आहेत. आपली शाळा असेल तर ती नर्सरीपासून 12वीपर्यंत किंवा इंजिनिअरिंग कॉलेज असेल किंवा डिप्लोमाचं कॉलेज असेल, फार्मसीचं कॉलेज असेल, ह्या सगळ्या कॉलेजेस आपले ऑनलाईन सुरू आहेत. इनफॅक्ट कम्प्युटर आणि आय टी डिपार्टमेंट जरी बघितलं तरी त्यांचेही काही प्रॅक्टिकल्स ऑनलाईन सुरू आहेत. तर हे सगळं बघता जरी आमचं लॉकडाऊन सुरू असेल तरी कामापासनं लांब नाही आहे. रोजची कामाची जी दिनचर्या आहे ती सुरूच आहे. फॉलोअप्स घेणं सुरू आहे शिक्षकांकडनं, प्रिन्सिपल्सकडनं, तिथल्या डायरेक्टर्सकडनं, आणि मुलांचा कशा पद्धतीनं अभ्यास पुढे जाऊ शकतो. कारण आत्ताचा जो हा गॅप पडतो आहे तो हा मुलांच्या शिक्षणातला हा तसा खूप मोठा गॅप पडेल. तर हा कसा गॅप पडता येणार नाही आणि मुलं कंटिन्युअसली कशा पद्धतीने स्वतःला अपडेट करू शकतील, कशा पद्धतीनं जे त्यांचं स्किल्स म्हणतात आपण तर ते स्किल्स अपडेशन्स करू शकतील. तर अशा पद्धतीचं हे रोजचं आमचं काम सुरू आहे. शिवाय घर आपलं शेतात आहे. शेताजवळ विहीर आहे. त्याच्यानंतर गोठा आहे. त्याच्यामुळं कन्या नेहमी जे बघायला नाही मिळत ते कन्या खूप शिकती आहे, पोहायला शिकती आहे. त्याच्यानंतर गोठ्यामध्ये जाऊन दूध आणि धार कशी काढतात हे बघायला तिला मिळतं आहे. घोडा आहे. घोडास्वारी करायला आत्तापासून फार आवडती आहे. त्याच्यामुळे तेही करायला मिळतं आहे. असं वेगवेगळे आम्ही ॲक्टिव्हिटीज एकत्र मिळून करत आहोत. त्याच्यामध्ये एक छोटंसं नवीन उपक्रम गेले काही दिवस करतो आहे. त्याच्यामध्ये आपल्या साकुर्डे गावातले जे 10वी आणि 12वीतले काही विद्यार्थी आहेत तर त्यांना मला शिकवायला, म्हणजे जसं मी ऑर्गनायझेशनल मॅनेजमेंट बघती आहे इन्स्टिट्यूटचं, तसं मला शिकवण्याचीही प्रचंड आवड आहे. त्याच्यामुळे ती मुलं दुपारी 2 वाजता येतात माझ्याकडे, 1-2 तासासाठी येतात आणि मग त्यांना मी इंग्लिश आणि मॅथ्स शिकवायचा प्रयत्न करते. अशा पद्धतीने आमचं दिनचर्या सुरू आहे. विनोदजी, आपली कशी काय दिनचर्या आहे? नमस्कार. मला कायम वडिलांनी सांगितलं की एनी कलॅमिटी इज अ गुड अपॉर्च्युनिटी, आणि त्याच पद्धतीने आम्ही ही करोनाची जी कलॅमिटी अख्ख्या जगावरती आलेली आहे ती एक अपॉर्च्युनिटी म्हणून आम्ही कुटुंबियांनी घेतलेली आहे. या व्यापामध्ये प्रचंड वेळ ऑफिसमध्ये जायचा, कामामध्ये जायचा, त्याच्यामुळं फॅमिलीला वेळ असा फारसा काय देता येत नव्हता. हीच अपॉर्च्युनिटी आम्ही ग्रॅब केली आणि आता फॅमिलीला वेळ देता येतो आहे, मुलीला वेळ देता येतो आहे, आणि जसं हर्षदानी सांगितलं तसं वेगवेगळ्या प्रकारच्या ॲक्टिव्हिटीज आम्ही गावाकडं करत आहोत. आत्तापर्यंत आयुष्यपूर्ण जे काय आहे 25 वर्ष ते पुण्यामध्ये गेलं. आत्ता ही संधी मिळाली की गावाकडचं लाईफस्टाईल कसं आहे, लोक दिनंदिन त्यांची कामं कशी करतात हे पाहायला मिळते, आणि एक गावामध्ये एक वेगळा उत्साह आहे लोकांमध्ये. लोक डिसिप्लिन आहेत, आणि करोनामध्ये हेच खरं शिकायला मिळालं की आपण किती हेल्थ बाबतीत गाफील राहत होतो, आपली डिसिप्लिन कुठं कुठे कमी पडत होती. ह्या ॲक्टिव्हिटीजवरती बराचसा फोकस करायला मिळाला. डिसिप्लिन वाढली क्वारंटाईनमध्ये, फॅमिली वेळ देता येतो आहे. परत तसंच हेल्थच्या बाबतीत लोक कॉन्शियस झालेली आहे. आम्ही ॲज अ फॅमिली एक शेड्यूल तयार केले की सकाळी 6 पासून ते संध्याकाळी 10पर्यंत काय काय ॲक्टिव्हिटीज करायच्या. आधी बऱ्याचदा उठायच्या वेळा नव्हत्या, जेवायच्या वेळा नव्हत्या, त्याच्यामुळं इतकं हेल्थवरती सुद्धा परिणाम झाले होते. ते कुठंतरी आता स्ट्रीमलाईन झालेलं आहे. तसंच आपल्याकडे इंडियामध्ये थोडंसं कुठली कलॅमिटी आली की लोक लगेच पॅनिक होतात. पण जसं मी सुरुवातीला म्हणालो की वडिलांनी नेहमी सांगितलं की एनी कलॅमिटी इज अ गुड अपॉर्च्युनिटी. तसंच आपण सर्वांनी ही करोनाची कलॅमिटी एक अपॉर्च्युनिटी म्हणून घेतलं पाहिजे. आपल्या स्वतःकडे पाहिलं पाहिजे, आपल्या काय चुका झाल्या इथून आधी त्या रेक्टिफाय केल्या पाहिजे. पुढं आपल्याला ह्याच्यावरती कसं मात करता येईल हे लोकांनी बघितलं पाहिजे. आत्ता मी बऱ्याचदा मीडियामध्ये बघतो की मीडिया कंटिन्युअसली फोकस करते की कसं करोना स्प्रेड होतो आहे,
काय लोकांना अडचणी येतात ते. त्याच्या पुढं जाऊन मला असं वाटतं की मीडियाने किंवा लोकांनी असा विचार केला पाहिजे की ही एक कलॅमिटी झालेली आहे कोरोनाची, पण त्याच्यानंतरच्या ज्या कलॅमिटीज आहेत, जशा भूकमारीच्या कलॅमिटीज आहेत, ग्रामीण भागात ज्यांचं हातावरती पोट आहे त्यांच्या प्रचंड अडचणी होत आहेत, त्याच्यावरती फार कमी प्रमाणात लक्ष दिलं गेलं जाते असं मला भासतंय. त्याच्यावरती कुठेतरी गव्हर्नमेंटनी मीडियाने फोकस केलं पाहिजे. इथून पुढं ज्या अनएम्प्लॉयमेंटच्या प्रश्न आपल्या भारतावरती उद्भवणार आहेत त्याच्यावरती कुठंतरी आपण बोलणं गरजेचं आहे, त्याच्यावरती कुठंतरी काम करणं गरजेचं आहे. ॲज अ यंग ऑन्टरप्रेनर म्हणून मला असं वाटतं की ही आजच्या तारखेला एक भारताच्या युवा पिढीसाठी एक ही चांगली संधी आहे नाविन्यपूर्वक काहीतरी करायची. आज कायम महाराष्ट्राचा आणि इतर राज्यांचा प्रश्न राहतो की बाहेर परप्रांतीय लोक येऊन आपल्याकडे काम करतात, आपल्या लोकांना संधी नसती. पण आता ही फार चांगली संधी आहे आपल्या मुलांना की ती ग्रॅब केली पाहिजे, ना की दरवेळेस गव्हर्नमेंटवरती बोजा टाकला पाहिजे की गव्हर्नमेंट काय करत नाहीत, लोक आपल्याकडं उपलब्धता नाही आहे, नोकरीची प्रचंड उपलब्धता आहे. तर नक्कीच आपण एक संधी म्हणून पुढं आलं पाहिजे आणि यूथनी ही संधी नक्कीच ग्रॅब केली पाहिजे असं मला वाटतं. आता तुम्ही एज्युकेशनल इन्स्टिट्यूटमध्ये ट्रस्टी म्हणून काम करताय. तुम्ही इंग्लंडमध्ये जाऊन शिक्षण घेतलेलं आहे आणि जगाच्या शिक्षणामध्ये नेमकं आता काय चाललेलं आहे याचे अपडेट तुमच्याकडे आहेत. आता गेली 3-4 वर्ष मी पाहिले जवळून की तुम्ही महाविद्यालय कॉलेजच्या ज्या कॅम्पसमध्ये ते सर्व प्रकारच्या कारभारात तुम्ही स्वतः लक्ष घालताय. तर आपल्या महाविद्यालयामध्ये दिलं जाणारं शिक्षण आणि जगातलं जे टॉप इन्स्टिट्यूट आहेत त्यामध्ये दिलं जाणारं शिक्षण, त्या ठिकाणी मिळणाऱ्या रोजगाराच्या संधी आणि आपल्याकडे असणाऱ्या उपलब्ध रोजगाराची संधी, तर यामध्ये जो तफावत दिसते किंवा बऱ्याच वेळेस आपल्याकडचा जो क्रीम आहे, तुमच्याकडे जो टॉपर आहे, तो सुद्धा बऱ्याच वेळेस परदेशात त्याला कुठेतरी नोकरीची ऑपॉर्च्युनिटी मिळते, भारतात मिळत नाही. मग यासाठी सरकारनं बदल करायला पाहिजेत का एज्युकेशनल इन्स्टिट्यूटने बदल करायला पाहिजेत? तुम्हाला नेमकं काय वाटतं की ह्या प्रक्रियेत काय बदल हवेत? तुम्ही मुद्दा मांडला तो अगदी चोख आणि एकदम टू द पॉईंट मुद्दा आहे. खरं ह्याच्यामध्ये जो बदल करायला पाहिजे तो एकंदरीत शासनाने आणि एज्युकेशन इन्स्टिट्यूट्सनी हा मिळून करायला पाहिजे. कारण हा फक्त एज्युकेशनल इन्स्टिट्यूट्सनी करून चालणार नाही किंवा फक्त गव्हर्नमेंटनी करून चालणार नाही, तर तो एकत्र मिळून केला पाहिजे आणि हा सिम्बॉयटिकली दोघांचं ह्याच्यामध्ये तेवढेच प्रयत्न पाहिजेत. आपण जर परदेशात बघितलं तर परदेशामध्ये जे प्रायव्हेट इन्स्टिट्यूट्स असतील किंवा ऑर्गनायझेशन्स सगळे आहेत तर त्या खूप चांगल्या पद्धतीनं रिसर्च करतात. रिसर्च हा त्यांचा क्रक्स आहे. जर आपण US मध्ये मॅसेच्युएट्स बघितलं तर मॅसेच्युएट्सच्या आजूबाजूला सगळी IT इंडस्ट्री आहे. त्यामुळे त्यांची जी IT इंडस्ट्री असेल, मॅन्युफॅक्चरिंग इंडस्ट्री असेल, ते तिथल्या जे ॲकॅडमिक इन्स्टिट्यूट्स आहेत त्यांच्या भोवती एस्टॅब्लिश झालेली आहे आणि त्यांचं टायअप्स त्या इन्स्टिट्यूट्सबरोबर रिसर्चसाठी आहे. त्याच्यामुळे अपडेशन जे आहे हे कंटिन्युअसली होतं. त्याच्यासाठी इंडस्ट्री आणि ॲकॅडेमिया ह्या दोघांचं एकत्र एक संमेलन असणं आणि सिम्बॉयसिस असणं हे फार गरजेचं आहे. आपल्याकडं त्या पद्धतीने आता आपल्याच इन्स्टिट्यूटवर बघितलं तर आपण प्रत्येक डिपार्टमेंटचं एक इंडस्ट्री ॲडवायझरी बोर्ड तयार केलेलं आहे. इंडस्ट्री ॲडवायझरी बोर्डमध्ये आता समोर सिव्हिल असेल तर सिव्हिलमधले त्या सगळ्या एरियातले जे घटक असतील, प्रायव्हेट असतील किंवा गव्हर्नमेंटल असतील, ते एकत्र येतात आणि मग त्यांच्याबरोबर आपण वेगवेगळे कार्यक्रम हे इन्स्टिट्यूट्समध्ये त्या मुलांसाठी करत असतो. आपण जर इन्स्टिट्यूटमध्येही बघितलं तर आपल्याकडे इन्स्टिट्यूटमध्ये पहिल्यांदा मुलगा जेव्हा फर्स्ट इयरला येतो, म्हणजे आपल्या नाही सहसा सगळीकडेच इंडियामध्ये, तर पहिल्यांदा शिक्षक इथनं सुरुवात करतात की बाबा तू अभ्यास कर, लेक्चर्स बंक नको करू, नाही केलं तर तुला नोकरी कशी मिळणार. त्यामुळे फर्स्ट इयरपासूनच त्याला हेच सांगितलं जातं किंवा बिंबवलं जातं की तुला नोकरी कशी मिळणार. त्यामुळे आपल्याकडे कधी कोण आपल्याकडे शिक्षक म्हणत नाही की बाबा तू मोठा कसा होणार, तू स्वतःचा व्यवसाय कसा करणार. आपल्याकडे घरी पण
अशाच पद्धतीनं सांगितलं जातं की तुला नोकरीच करायची. एखादा मुलगा व्यवसाय करायसाठी जर बाहेर पडायचा म्हटला तरी आई वडिलांपासून त्याला पहिल्यांदा विरोध होतो आणि सगळीकडे समाजामध्ये विरोध होतो. त्यामुळे तो पहिला विरोध आणि आपल्या मनातनं स्ट्रॉंग होणं आणि मग तिथून पुढे तो व्यवसाय करणं. त्यामुळे के.जे. सर पण जेव्हा इन्स्टिट्यूटवर प्रत्येक वेळेस मुलांशी संवाद साधतात तेव्हा तेही असंच सांगतात की तुम्ही नोकरीच्या पलीकडे विचार करा, लोकांसाठी कशी नोकरी निर्माण करता येईल अशा पद्धतीचे व्यवसाय धंदे सुरू करा. आत्ता विनोद म्हणाले तसं जशी कलॅमिटी आहे ही कलॅमिटीमधनंच ऑपॉर्च्युनिटी तयार होणारे आहेत. आज आपल्याकडे हा युवक प्रधान देश आहे, म्हणजे आपल्याकडे ॲव्हरेज पॉप्युलेशन हे यंग पॉप्युलेशन आहे. त्याच्यामुळे यंग पॉप्युलेशन जरी असलं आणि आपली जर यूथ ग्रोथ जरी असली तरी तेवढ्याच त्याच्यामध्ये वेगवेगळ्या अपॉर्च्युनिटीज जशा आहेत तशा तेवढ्या वेगवेगळ्या आपल्याकडे प्रॉब्लेम्स पण किंवा इश्यूज पण निर्माण होत आहेत. जसं की एवढ्या मोठ्या पॉप्युलेशनला धंदा तयार करून देणं, एवढ्या मोठ्या पॉप्युलेशनसाठी नोकऱ्या तयार करणं. चायना जर हा देश बघितला तर आत्ता त्यांचं ॲव्हरेज पॉप्युलेशन हे 50च्या वर्षा लोकांचं आहे, पण 10-20 वर्षापूर्वी ॲव्हरेज पॉप्युलेशन चायनाचं हे आपल्यासारखंच तो युवक प्रधान देश होता आणि त्याचं त्यांनी खरं ते ऑपॉर्च्युनिटीचं सोनं केलं आणि त्याच्यामुळे चायना आज त्या ठिकाणी आहे जिथं चायना एक महासत्ता होण्याच्या जागेवर आहे. आणि तशाच पद्धतीनं जर इंडिया आपल्याला जर पुढचं विजन आपण जे 2030चं बघत आहोत ते 10 वर्षांनी आपण जर तशा पद्धतीनं बघायचं असेल तर आपल्याला वेगवेगळ्या अपॉर्च्युनिटीज तयार करणं गरजेचं आहे. थॉमस फ्रीडमॅन म्हणून एक खूप मोठे इकॉनॉमिस्ट आहेत, त्यांचं एक पुस्तक आहे, पुस्तकाचं नाव आहे द वर्ल्ड इज फ्लॅट. तर वर्ल्ड इज फ्लॅट म्हणजे थोडक्यात काय, आपल्याला शिकवलं जातं भूगोलामध्ये वर्ल्ड इज राऊंड. वर्ल्ड इज फ्लॅट म्हणजे आज जग कुठेतरी सगळं एका लेवलला आलेलं आहे आणि फ्लॅट झालेलं आहे. म्हणजे थोडक्यात जग हे छोटं झालेलं आहे. आज इथून अमेरिकेला जायला फार वेळ लागत नाही किंवा अमेरिकेतनं इकडे यायला फार वेळ लागत नाही. तर तिकडच्या गोष्टी लगेच इकडे घेतल्या जातात आणि इकडच्या गोष्टी तिथे लगेच घेतल्या जातात. तर जशा ऑपॉर्च्युनिटीज तिकडे आहेत तशाच पद्धतीच्या अपॉर्च्युनिटीज भारतामध्येही डेव्हलप होतात. पूर्वी आपल्याकडे कोर ब्रांचेस जे आपण म्हणायचो की सिव्हिल असेल, मेकॅनिकल असेल किंवा MBAमध्ये पण कोर ब्रांचेस असायचे, जसे की फायनान्स, मार्केटिंग किंवा HR अशा कोर ब्रांचेस असायच्या. पण आत्ताचं जर जगात बघितलं तर जॉब अपॉर्च्युनिटीज असतील किंवा बिझनेसच्या पण ज्या अपॉर्च्युनिटीज डेव्हलप होत असतील त्या सगळ्या अपॉर्च्युनिटीजमध्ये मल्टी डिसिप्लिनरीच्या अपॉर्च्युनिटीज आहेत. म्हणजे तुम्ही फक्त सिव्हिल करत असाल तर सिव्हिल एकी सिव्हिल करून उपयोग नाही, किंवा तुम्ही जर फायनान्स करत असाल तर फक्त फायनान्स एकी फायनान्स करून उपयोग नाही. तर जो मी शिकले त्यावेळेस आमच्याकडे तिथे बिझनेस स्कूलमध्ये सब्जेक्ट्स असे होते मास्टर्सचे, स्ट्रॅटेजिक मार्केटिंग किंवा मॅनेजमेंटल फायनान्स. तर ह्या नवीन टॉपिक्स जनरेट करणं आज आपल्याकडे फार गरजेचं झालेलं आहे. आज जर आपण मेडिकलचं फील्ड बघितलं तर मेडिकलच्या फील्डमध्ये आज मेजॉरिटी आपले एक्सरे मशीन्स असतील किंवा वेगवेगळे लागणारे जे मेडिकल एरियामधले जे मेजॉरिटी मशिनरी आहेत हे मेकॅनिकल आणि इलेक्ट्रॉनिक्सचं कुठेतरी सांगड तयार करून झालेले हे सगळे बायोमेडिकल मशीन्स आहेत. आज मेजॉरिटी बायोमेडिकल मशीन्स ह्या जर्मनीमध्येच मॅन्युफॅक्चर केल्या जातात. आज इंडस्ट्री, हेल्थ इंडस्ट्री बघितली तर भारतामध्ये सगळ्यात मोठी हेल्थ इंडस्ट्री आपली आहे, जगातली हेल्थ इंडस्ट्री सगळ्यात मोठी आपली आहे. मग ह्या सगळ्या मशिनरीज भारतामध्ये का नाही निर्माण होऊ शकत? कारण त्याच्या पद्धतीचं रिसर्च आपल्याकडे होत नाही आहे. तर मूळ तुमच्या परत प्रश्नाकडे मी जाते की आपल्याकडे आणि त्यांच्यामध्ये मूळ फरक हा रिसर्चचा आहे आणि प्रॅक्टिकल आपलं नॉलेज एम्प्लॉय करण्याचं आहे. तर ह्याच्यामध्ये मला वाटतं हे दोन्ही गव्हर्मेंट आणि इन्स्टिट्यूट्सनी एकत्र काम केलं पाहिजे. तर त्याच्यामध्ये पहिल्यांदा म्हणजे आपलं जे कोर ब्रांचेसचं जे शिक्षण आहे ते जेवढं महत्त्वाचं आहे त्याच्याबरोबरच स्किल डेव्हलपमेंट हे तेवढंच महत्त्वाचं आहे. त्याच्यामध्ये मुलांनी आपली आवड आणि नावड हे पहिल्यापासून त्याच्यावर बारीक लक्ष देणं, आपल्या कुठल्या कुठल्या आवडी आहेत आणि आज त्याच्या बाबतीतल्या वेगवेगळे स्किल कोर्सेस असतात, अगदी छोटे छोटे कोर्सेस असतात, 2 महिन्याचे 3 महिन्याचे कोर्सेस असतात. त्याच्यामध्ये आपल्याला कंटिन्युअसली अपडेट ठेवणं आणि स्किलिंग करणं. माझं ॲक्च्युली मास्टर्स झालं
आणि मास्टर्स फायनल झाल्यानंतर आता मी ME करते आहे. ME माझं संपत आलं आहे. आता त्याच्याहून पुढचं अजून शिक्षण घेते आहे. म्हणजे मला जसं शिकवायला आवडतं तसं शिकायलाही आवडतं. त्याच्यामुळे कंटिन्युअसली स्वतःला अपडेट करणं, वेगवेगळे स्किल्स घेणं हे मला वाटतं तेवढंच महत्त्वाचं आहे आणि ती जगातली लोकं करतात. आपणही तेच करायला हवं. विनोदजी, इंग्रजांनी भारतावर राज्य केलं आणि शिक्षण पद्धतीच अशी तयार केली की नोकऱ्या निर्माण करणारी शिक्षण पद्धती तयार केली. स्वातंत्र्यानंतर आता जवळजवळ 70 वर्ष होऊन गेलेली आहेत. तर या शिक्षण पद्धतीमध्ये पहिल्यांदा या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री वसंतदादा पाटलांनी हे अनएडेड जे कॉलेजेस काढले, त्यामुळं खऱ्या अर्थानं हे तांत्रिक शिक्षण आहे हे जनतेला खुलं झालं. नाही तर इतक्या मर्यादित सीट होत्या आणि त्यामुळं मुलांना इंजिनियर होता येत नव्हतं, डॉक्टर होता येत नव्हतं, फार्मासिस्ट होता येत नव्हतं. हे दरवाजे खुले केले. परंतु आता मात्र अशी परिस्थिती झाली, इंजिनिअरिंग कॉलेज, फार्मसी कॉलेज यांची संख्या एवढी वाढली की ॲडमिशन्स तेवढ्या पूर्ण होत नाहीत. अशी एक दुसरी वेळ आलेली आहे. तर यातून आता काय मार्ग काढला पाहिजे की मुलांना कशा प्रकारचं शिक्षणाची गरज आहे, त्या शिक्षण पद्धतीत बदल केला पाहिजे किंवा जी गरज आहे त्या प्रकारची, उदाहरणार्थ एक उत्कृष्ट प्लंबर आपल्याकडे मिळत नाही की उत्कृष्ट कार्पेंटर मिळत नाही, चांगलं बांधकाम करणारा, प्लॅस्टर करणारा चांगला बिगारी मिळत नाही. महाराष्ट्रामध्ये तर अशी परिस्थिती आहे, हे सगळे आपण लोक बाहेरून आणलेली आहेत. बिहारमध्ये असेल, UPमधून आणलेले आहेत. मग याचे कॉलेजेस काढायची गरज आहे का की ज्यावर रोजगार जो 1000-2000 रुपये रोज तो कमवतो आणि हे ठेकेदारसुद्धा त्यांचेच आहेत. सासवडला तर मी पाहिलं मजूर अड्ड्यावर सर्व ठेकेदार बी त्यांचेच, काम करणारे मजूर पण त्यांचेच. आपली मराठी माणसं अशा पद्धतीचे काम करताना दिसत नाहीत. या उलट आता तुम्ही साकुर्ड्यात राहताय, साकुर्ड्यामध्ये चांगली सधन असणाऱ्या शेतकऱ्याची मुलं देखील किंवा ज्याच्याकडं कमी शेती आहे पण 1-2 एकर शेती आहे, त्याचं त्यातनं भागतही नाही, तो देखील कष्ट करायच्या कामाकडे तो कानाडोळा करतोय आणि त्या शेतीमध्येच तो रमलाय. 1 एकरात 2 एकर, त्याचं धड प्रपंचही चालत नाही, आर्थिक व्यवस्थाही होत नाही, मुलांना शिक्षण देण्या एवढे पैसे मिळत नाही. ही जी दोलामनाई परिस्थिती झालेली अर्थव्यवस्थेची, तर यामधून नेमका काय मार्ग काढला पाहिजे? तुम्ही चांगला प्रश्न विचारला. ब्रिटिशरांनी आपल्या भारतावरती राज्य केलं त्यावेळेस त्यांना गरज होती एम्प्लॉईजची, तर त्यांनी त्याच पद्धतीचं शिक्षण आपल्याला दिलं भारतीय लोकांना, ज्याच्यातनं एम्प्लॉईज घडावेत असं. पण आपण नेहमी आपल्या एज्युकेशन सिस्टीमला ब्लेम करतो की आपल्याकडं ह्या अडचणी आहेत, त्या अडचणी आहेत. पण तुम्ही जर आज बघितलं जगामध्ये प्रत्येक मोठ्या मोठ्या कंपन्या घेतल्या तर त्याचे CEO हे सगळे इंडियन आहेत. गुगल असेल किंवा अन्य काही कंपन्याज असतील. त्याचं बेसिक कारण असं आहे की आपल्याकडे यूथचं जे कष्ट करायचं तयारी आहे ती मोठ्या प्रमाणात आहे. मी ज्यावेळेस UK शिकायला गेलो त्यावेळेस मलाही हा मोठा प्रश्न पडला होता की इंग्रजांनी एवढं राज्य करायचं मेन कारण काय होतं. पहिला स्टडी मी तो केला तर मला असं जाणवलं की डिसिप्लिन हा सगळ्यात मोठा फॅक्टर आहे त्याच्यामध्ये. जे इंग्रजांचं डिसिप्लिन होतं, ॲडमिनिस्ट्रेशन डिसिप्लिन असेल किंवा त्यांच्या देशाचं प्रेम, त्याच्यामुळे त्यांनी अख्ख्या जगावरती राज्य केलं. आता आपण कमी कुठं पडतो तर आपलं आत्ताची शिक्षण पद्धत जी आहे त्याच्यात मला असं वाटतं की कमीपेक्षा आपल्याकडं आत्ता शिकवण्यावरती जास्त फोकस केलं जातं, ना की शिकून घेण्यावरती. हे स्पून फिडिंग ज्याला म्हणतो आपण कॉलेजमध्ये गेलं की शिकवलं जातं, ना की विद्यार्थ्यांनी विचार केला पाहिजे की आपण संस्थेमध्ये ॲडमिशन घेतलं आहे कुठल्याही कोर्सला तर आपल्याला शिकायचं आहे म्हणून आपण ते घेतलेलं आहे. अशा पद्धतीचा ॲटिट्यूड कुठंतरी शिक्षकांनी आणि विद्यार्थ्यांनी दोघांनी तो डेव्हलप करणं गरजेचं आहे. प्रॅक्टिकल आपल्याकडं अजूनही त्या प्रमाणात शिकवलं जात नाही ज्या प्रमाणात बाहेरच्या देशात शिकवलं जातं. मी ज्यावेळेस UK शिकलो त्यावेळेस पाहिलं की UKमधली माझ्या युनिव्हर्सिटीमध्ये मुलं कमी आहेत पण इतर देशातली मुलं जास्त होती. त्याचं कारण असं की तिथंही कुठंतरी यूथमध्ये सॅच्युरेशन आलेलं आहे की शिकणं गरजेचं नाही. गव्हर्नमेंटनी इतक्या फॅसिलिटीज देऊन ठेवल्यात की मुलं आता तिथली शिकत नाही आहेत. म्हणजे जसं सुरुवातीलाच इंटरव्ह्यूला म्हणालो मी की एनी कलॅमिटी इज अ गुड अपॉर्च्युनिटी, तसंच आपल्याकडं आत्ता अपॉर्च्युनिटी आहे. आपण कुठेतरी
मागं पडत आहोत, म्हणून आपली मुलं आता प्रयत्न करायला लागलेली आहेत, बाहेर जाऊन शिकायला लागलेली आहेत. तर एक्सपोजर हा एक मोठा फॅक्टर आहे की मुलांनी जो घेतला पाहिजे एक्सपोजर, नवीन नवीन शिकत गेलं पाहिजे, नवीन नवीन शिकलं पाहिजे. तर मला असं वाटत नाही की फार आपल्या एज्युकेशनमध्ये कुठंतरी तफावत आहे. आपल्या एज्युकेशनमध्ये नक्कीच प्रत्येक कंट्रीमध्ये गेलं तर कुठंतरी प्लस मायनसेस आहेत. आपल्या इथं प्रॅक्टिकल नॉलेज घेणं गरजेचं आहे. तर मला असं वाटतं की एज्युकेशन सिस्टीमला दोष देण्यापेक्षा मुलांनी कुठंतरी प्रॅक्टिकल अनुभव स्वतः घेणं गरजेचं आहे. 365 दिवसामधलं तसं पाहिलं तर 180 दिवसच कॉलेजचं वर्किंग डेज असतात प्रॅक्टिकली. इतर जे दिवस आहेत ते मुलांनी कुठंतरी प्रॅक्टिकल नॉलेज घेण्यामध्ये वेळ घालवला पाहिजे. नक्कीच तो इंडस्ट्री रेडी मुलगा तयार होणार, ह्याच्यात कुठेही शंका नाही. आणि आपल्या ग्रामीण भागातल्या मुलांची प्रचंड कष्ट करायची तयारी आहे. त्यांना फक्त मार्गदर्शन कुठंतरी देण्याचं गरज आहे. त्याच्यावर गव्हर्नमेंटही आत्ता चांगल्या पद्धतीने काम करत आहे. मोदी साहेबांनी स्किल डेव्हलपमेंट हे मोठ्या प्रमाणात राबवलेलं आहे आणि त्याचाही सक्सेस रेशो चांगला आहे. त्याच्यामध्ये PMKY नावाची योजना आहे, त्याच्यामध्ये दीनदयाल उपाध्याय नावाची योजना आता सेंट्रल गव्हर्नमेंट राबवत आहे. त्याच्यामध्ये 100% गव्हर्नमेंट मुलाची फी भरत आहे. 3 ते 6 महिन्याचे कोर्सेस आहेत आणि वेगवेगळ्या समाजाच्या मुलांनाही त्याच्यात बेनिफिट्स आहेत. तर मुलांनी ह्या संध्या ग्रॅब करावेत. ज्याची आर्थिक परिस्थिती विकट जरी असेल तरी तो 6 महिन्याचा दीनदयाल उपाध्याय योजनेचा प्रोग्राम करून तो इंडस्ट्री स्किल्ड मुलगा तयार होतो विदिन 6 मंथ. तर अशा काही गव्हर्नमेंटच्या चांगल्या योजना आहेत, त्या मुलांनी नक्कीच ग्रॅब केल्या पाहिजे असं मला वाटतं. आणि त्याच्या व्यतिरिक्त KJ एज्युकेशनल इन्स्टिट्यूटमध्ये आम्ही स्पेसिफिकली इंटर डिसिप्लिनरी ॲक्टिव्हिटीज सुरू केलेल्या आहेत. जसं की इंजिनिअरिंगची जर मुलं असतील तर त्यांना काही आर्किटेक्टचं जे काही नॉलेज आहे ते आम्ही देतो, किंवा आर्किटेक्टच्या मुलांना सिव्हिलचं नॉलेज आम्ही एक्सचेंज करतो. त्याच्यामुळं काय होतं की आज आपला ज्यावेळेस मुलगा बाहेर पडतो एज्युकेशन घेऊन, त्याला मल्टी डिसिप्लिनरी राहणं गरजेचं झालेलं आहे, कारण की कॉम्पिटिशन एवढी आहे. तर त्याच अनुषंगाने आम्ही असं केलेलं आहे की सिव्हिलचा जरी मुलगा असेल तर त्याला कुठेतरी थोडंसं आर्किटेक्चरचं नॉलेज असावं, त्याला कुठेतरी मॅनेजमेंटचं नॉलेज असावं. जर तो इंजिनियर म्हणून बाहेर पडला आणि त्याला जर नोकरी करायची आहे तर त्याच्याकडे बेसिक नॉलेज आहेच, पण जर त्याला ऑन्टरप्रेनर व्हायचं असेल तर त्याच्याकडे कुठेतरी मॅनेजमेंट स्किल आहेत. फायनान्सचा सब्जेक्ट त्याने कुठेतरी थोडा का होईना त्याने गो थ्रू केलेला आहे. त्याच्यामुळे तो एक चांगला उत्तम ऑन्टरप्रेनर नक्कीच होऊ शकतो. तर असं कुठंतरी आम्ही KJ इन्स्टिट्यूटमध्ये वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटीज राबवत आहोत. आमचा 100 एकराचा कॅम्पस आहे, त्याच्यामध्ये नवीन कन्स्ट्रक्शन चालू आहे. तर आम्ही प्रयत्न करतो की सिव्हिलची मुलं प्रॅक्टिकल ऑन साईट घेतील, की जेणेकरून त्यांचं प्रॅक्टिकल नॉलेज जे आहे ते डेव्हलप होईल. समोर बघितलं तर नक्कीच फरक पडतो. तसंच आमच्याकडे मेकॅनिकलचं वर्कशॉप आहे. आमची मान ट्रक एजन्सी होती, तर त्याचं मेकॅनिकल वर्कशॉप आम्ही मुद्दामून कॅम्पसवरती केलेलं आहे. तिथे मेकॅनिकलची मुलं जाऊन अनुभव घेतात. तसंच आर्किटेक्चरची मुलं ऑन साईट जाऊन अनुभव घेतात. तर हा एक मोठ्या कॅम्पसचा आम्हाला एक फायदा नक्कीच होतो की मुलांना रोजच्या कामामध्ये प्रॅक्टिकल नॉलेज घेता येतं. अशा पद्धतीचं आम्ही प्रॅक्टिकल नॉलेज मॅक्सिमम मुलांना कसं देता येईल हे पाहत राहतो. आणि तुम्ही जसा मगाशी मुद्दा उपस्थित केला की ग्रामीण भागातल्या मुलांना काय अपॉर्च्युनिटी आहेत, तर नक्कीच ग्रामीण भागातल्या मुलांना माझ्या वडिलांनी इनफॅक्ट सुरुवात ग्रामीण भागातनं केली, शून्यातनं केली. तुम्हाला चांगलं माहिती आहे की परिस्थिती फार बिकट होती, काम करून शिक्षण घ्यावं लागत होतं. ते करता त्यांनी बरेचसे प्रॅक्टिकल अनुभवले आणि त्याच प्रॅक्टिकल अनुभवातनं इंजिनियर नसताना सुद्धाही आज उत्तम इंजिनियर आहेत. ते असं प्रॅक्टिकल इंजिनियर आहेत असं म्हणलं तरी चालेल. आज हजारो इंजिनियर त्यांच्याकडं काम करत आहेत, हजारो इंजिनियर ते घडवत आहेत. आज उत्तम दर्जाचे गव्हर्नमेंटचे धरणाची कामं केलेली आहेत त्यांनी. फोक्सवॅगनसारखा मल्टीनॅशनल ब्रँडचं काम त्यांनी केलेलं आहे. तर ग्रामीण भागातल्या मुलांना मला असं वाटतं की कसलाच न्यूनगंड नसावा की आपण ग्रामीण भागातनं आहोत, आपल्याला भांडवलाची अडचण आहे,
अडचणी नक्कीच असतात, पण त्याच्यावर मात करणं हेच खरं ऑन्टरप्रेनरचं स्किल राहतं. तर ग्रामीण भागातल्या मुलांना काय मी विचारतो की तुम्ही व्यवसायात काय येत नाही, तर त्यांचा पहिला प्रश्न असतो की भांडवल. तर मी त्यांना वडील कायम मला सांगत असतात की भांडवल उभं करणं हाच पहिला व्यवसायाचं स्किल आहे. तर मी त्यांना तेच सांगतो की भांडवल उभं करणं हेच पहिलं तुमचं व्यवसायाचं स्किल आहे, तर तुम्ही तिथनं सुरू करा. तर आणि ग्रामीण भागात दैनंदिन कामामध्ये मुलं बरेचसे अनुभव घेत राहतात, जे सिटीमध्ये मिळत नाहीत. त्याचं कारण असं की सिटी लाईफ थोडंसं प्रोटेक्टेड आहे. आईवडील नोकरी करत असतात, त्यांचा प्रयत्न असतो की मुलांना कसं गोष्टी इझिली अवेलेबल व्हाव्यात ह्याचा प्रयत्न कायम सिटीमधल्या पालकांचे असतात. ग्रामीण भागातल्या पालकांची परिस्थिती नसल्यामुळं पालकही कष्ट करत असतात, विद्यार्थीही मुलंही कष्ट करत असतात. त्याच्यामुळे ते डे टू डे लाईफमधलं बऱ्याचशा गोष्टी शिकतात आणि त्याच्यातनं नक्कीच मला असं वाटतं की बिझनेसमध्ये त्यांना ह्या गोष्टी उपयुक्त येतील की प्रॅक्टिकली अडचणी आल्या तर त्याच्यावरती मात केलं. तर ग्रामीण भागातल्या मुलांनी मला असं वाटतं की नक्कीच लीडरशिपकडे वळावं, ऑन्टरप्रेनरशिपकडे वळावं. आणि आजचा जरी तुम्ही रेशो बघितला तर राजकारणात आज 80% मुलं ही ग्रामीण भागातनं आहेत. ऑन्टरप्रेनर जरी बघितले तुम्ही, बिझनेसमॅन बघितले, फर्स्ट जनरेशन स्पेशली आत्ताची जे काय नामांकित आहे, प्रत्येकाची सेम पार्श्वभूमी, शून्यातनं केले, ग्रामीण भागातनं आला आहे आणि त्याने आज काहीतरी मोठ्या प्रमाणात व्यवसाय करतो. तर ग्रामीण भागातल्या मुलांना मला हेच सांगू इच्छितो मी की तुम्हाला प्रचंड अपॉर्च्युनिटीज आहेत, तुमची कष्ट करायची तयारी आहे, तुम्ही कष्ट करा. आणि हा जो न्यूनगंड आहे की माझ्याकडे भांडवल नाही, तर तुम्ही हे बाजूला ठेवा आणि व्यवसायात नक्कीच या. पहिलं नक्की अपयश जरी आलं तरी अपयश हेच यशाची पहिली पायरी आपण म्हणतो. तर अशा ॲटिट्यूडने मुलांनी जर बिझनेसमध्ये जर एंट्री केली तर नक्कीच यश त्यांना आहे. मला त्याच्यामध्ये एकच ॲड करायचं आहे की तुम्ही म्हणालं की ह्याचे कॉलेजेस सुरू केले पाहिजेत का. तर आपल्याकडे ITI कॉलेजेस वगैरे आहेत ज्यांच्यामध्ये प्लंबिंग, कार्पेंट्री आणि हे इतर कोर्सेस शिकवले जातात. पण आपल्याकडे जर बघितलं तर मेजॉरिटी जे ग्रामीण भागातली मुलं आहेत ते साधारणतः 10वी आणि 12वीमध्ये जर 10वीमध्ये स्पेशली जर मुलगा नापास झाला तर त्याचं शिक्षण तिथंच थांबतं. इंग्लिश आणि गणितासारखे विषय असतात आणि त्याच्यात जर एखादा मुलगा नापास झाला तर त्याचं तिथं थांबतं आणि मग तिथनं पुढे काय करायचं हा त्याचा खूप मोठा प्रश्न पडतो. जसं तुम्ही प्लंबिंगचा विषय काढला तर आज इकडे बघितलं किंवा शहरात पण बघितलं तर आपल्याला जर प्लंबर बोलवायचा म्हटला तर मिनिमम 2 दिवस आधी सांगायला लागतं. लगेच प्लंबर काही मिळत नाही. त्याच्यामध्ये गवंडी जरी काढायचा म्हटला तरी तो चांगल्या पद्धतीचे ते सगळं करणारे लोक पटकन मिळत नाहीत. ते जर इंजिनियर म्हणायचं म्हटलं तर तुम्हाला लगेच भरपूर ॲम्पल पीपल आहेत, म्हणजे ॲट द फोन्स कॉल तुम्हाला एखादा इंजिनियर, डॉक्टर अवेलेबल होईल, पण ही लोकं मिळत नाहीत. त्याच्यामुळे आपल्याकडे स्किल्ड माणसं जी आहेत ह्या स्ट्रेटासाठी ही नक्कीच आपल्याकडे कमी आहेत आणि त्याच्यासाठी आपल्याला काम करणं फार गरजेचं आहे. त्याच्याबरोबर ह्या ज्या सगळे स्किल्स आहेत त्याच्याबरोबर आता पूर्वी जे क्षेत्र शेतीचं होतं जसं तुम्ही म्हणाला ते क्षेत्र आता कमी कमी होत गेलं आणि अगदी गुंट्यावर आलेलं आहे. मग ते क्षेत्रामध्ये शेती चांगल्या पद्धतीनं उत्पन्न देईल अशी कशी करायची, त्याच्यामध्ये शेतीचं पण आता स्किल घेणं तेवढंच गरजेचं झालेलं आहे. म्हणजे ती शेती करायची असेल तर त्याच्यामध्ये तुम्ही फळबागा किती लावल्या पाहिजेत. आज आपल्याकडं फळबाग लागवड जी आहे त्याच्यामध्ये आपण खूप मागं पडतो, तर ती फळबाग लागवड तेवढीच झाली पाहिजे. त्याच्यामध्ये जर कुक्कुटपालन असेल, त्याच्याबरोबर इतर कोंबड्यांचं पालन असेल, पोल्ट्रीचं असेल किंवा इतर सगळे जे आहेत तर ह्या कुठेतरी किंवा डेअरी असेल, एक दुधाचं थोडंसं असेल, त्याच्याबरोबर ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत ह्या एकत्रित मिळून त्या अगदी छोटं जरी शेत असलं तरी त्या चांगल्या पद्धतीनं करता येतात. पण ह्याचं कुठेतरी प्रशिक्षण हे शासनाने दिलं पाहिजे आणि आपल्याही लोकांनी त्याचा पुढाकार घेऊन त्याची मागणी केली पाहिजे असं मला वाटतं. 2004मध्ये ह्याला साधारणतः 2006-07मध्ये साधारणतः एक 15-16 वर्षापूर्वी देशमुख साहेबांनी एक स्किल डेव्हलपमेंटचं एक कार्यक्रम आकारलेला. त्यावेळेस 10,000 मागासवर्गीय विद्यार्थी घेतलेले खास, आणि त्याच्यामध्ये रिटायर्ड जे बँकेतली लोकं आहेत
त्यांना घेतलेलं आणि प्रशिक्षण देणारी एक चांगली लोक आहेत ती पण घेतलेली. आणि ही 10,000 जी सिलेक्ट केलेली विद्यार्थी होते हे मागासवर्गीय विद्यार्थी होते, हे सगळे 10वी नापास किंवा 12वी नापास अशा पद्धतीने होते. मग त्यांना घेतल्यानंतर एक ॲप्टिट्यूड टेस्ट घेतली. ॲप्टिट्यूड टेस्ट केल्यानंतर त्यांना कुठले स्किल करावं त्याच्यासाठी एक छोटासा व्हिडिओ दिला गेला. हे व्हिडिओ दिल्यानंतर बाबा तुम्ही कुठल्या क्षेत्रात घेऊ शकता, मग ते मुलांनी ते सिलेक्ट केलं आणि सिलेक्ट केल्यानंतर त्यांना ते प्रशिक्षण दिलं गेलं. काही महिन्यांचं, 3 महिन्याचं असेल, 6 महिन्याचं असेल, ते पण प्रॉपरली डेव्हलप केलेलं कुठल्या तरी इन्स्टिट्यूटकडनं किंवा कुठल्या तरी कंपनीकडनं त्यांच्याकडनं दिलं गेलं. आणि एवढंच नाही तर मग त्याच्या पुढे पण एक वेगळा मॉड्यूल तयार केला गेला. आपण जेव्हा स्किल डेव्हलपमेंट म्हणतो तेव्हा मुलांना फक्त स्किल देणं गरजेचं नाही आहे, तर जसं आता विनोद म्हणाले की भांडवल कसं तयार करणं हेही शिकवलं गेलं पाहिजे. तर नाबार्डचा एक 12 दिवसाचा कोर्स होता, त्याच्यामध्ये नफा कशाला म्हणतात, तोटा कशाला म्हणतात, स्टॉक कशाला म्हणतात, हे 12 दिवसाचं प्रशिक्षण असतं. मग स्किल घेतल्यानंतर त्या मुलांनी हे 12 दिवसाचं प्रशिक्षण घ्यायचं. म्हणजे रिटायर्ड बँकेतली लोकं त्या सगळ्या फोरमवर घेतलेली, त्यांनी त्या मुलाला अगदी शॉप ॲक्ट काढण्यापासून ते त्याला 0% त्याला वेगवेगळ्या योजना भरपूर असतात परंतु त्या लोकांपर्यंत पोचल्या गेलेल्या नसतात, तर त्या पोचवण्यापर्यंत केलं. आणि हे सगळं करून त्यावेळेस सगळी मिळून 7,800 विद्यार्थी जवळजवळ म्हणजे 78% विद्यार्थ्यांना कुठे ना कुठेतरी नोकरी लागली किंवा त्यांनी त्यांचा व्यवसाय हा उभा करण्यात ते सक्षम झाले. मग आम्हाला आठवतं, मी त्यावेळेस लहान होते, ज्युनियर कॉलेजला वगैरे असेल, आणि साहेब जेव्हा असं फिरतीवर वगैरे असायचे त्यावेळेस मागासवर्गीय एखादा विद्यार्थी असेल तर तेव्हा असं साहेबांना हाक मारायचं, साहेब मी सुशिक्षित बेकारमधला बरं का. तर अशा पद्धतीनं पण त्यांच्यात एक वेगळी परत आशा निर्माण झाली आणि ह्या अशा पद्धतीचे स्किल डेव्हलपमेंट प्रोग्राम आयुष्यच बदलून गेलं. त्यामुळे अशा पद्धतीचं जेव्हा तुम्ही स्किल डेव्हलपमेंट प्रोग्राम करता तेव्हा तुम्ही एंड टू एंड केलं पाहिजे की त्यांना फक्त स्किल डेव्हलपमेंट नाही तर स्किलिंग बरोबर व्यवसायाला जोड असणारे पण वेगवेगळे जे प्रशिक्षण असतं ते पण त्यांना बरोबर दिलं पाहिजे. आणि त्याच्यात ॲग्रो बेस्ड असेल किंवा ह्या स्किलिंग असेल, हे दोनं गरजेचं आहे. मला एक छोटंसं फक्त त्याच्यात एक ॲड करायचं आहे. मी इंजिनिअरिंगला ॲडमिशन घेतलं. इंजिनिअरिंगला ॲडमिशन घेतल्यानंतर मी प्रत्येक सेमिस्टर असतात, सेमिस्टरला मध्ये थोडासा काळ असतो, त्या प्रत्येक काळामध्ये वडील कुठल्या तरी कंपनीमध्ये कामाला पाठवायचे. माझं पहिली जी इंटर्नशिप होती ती मी मुंबईला गॅरेजमध्ये केली. आणि सुरुवात केली त्यावेळेस मला अगदी रडू आलं की दिवसभर. आणि तिथे मी गेलं तर पारसी बाबाचं गॅरेज असतं, तुम्हाला माहिती आहे पारसी बाबा कसे असतात ते, आणि पारसी बाबांचं गॅरेज होतं. आणि तिथे गेल्यानंतर त्यांनी मला एक काम दिलं की इंजिन खोलायचं, अख्खं क्लीन करायचं आणि ते परत जोडायचं. माझा तो अख्खा दिवस गेला आणि वरून खालपर्यंत मी त्या फ्युअलमध्ये आणि काळ्या ऑइलमध्ये भरलेले. आणि गेल्यानंतर परत मी पप्पांवर अगदी रडली की बाबा हे काय मला कामाला पाठवलं तुम्ही, गॅरेजमध्ये कामाला पाठवलं वगैरे. पण त्याचा आज खूप मोठा फायदा हा मला आज छोट्या छोट्या गोष्टीत होतो. तसंच माझे एक मावस काका आहेत, त्यांच्या फॅक्टरीवर कामाला पाठवलं. मग त्याच्यानंतर मी टाटामध्ये इंटर्नशिप केली, फोक्सवॅगनमध्ये केली, भारत फोर्जमध्ये इंटर्नशिप केली. तर 4th इयरमध्ये पास होईपर्यंत असं बऱ्याच इंटर्नशिप्स केल्या, पण मला ती पहिली इंटर्नशिप होती गॅरेजमधली, ती माझ्या सगळ्यात अस्मरणीय असलेली चांगली इंटर्नशिप होती. विनोदजी, आता आपण जगाचा जर विचार केला तर इस्रायलसारखं एक छोटंसं राष्ट्र आहे, त्या राष्ट्रानं अमेरिकेला सुद्धा ती धडक मारायचं काम करते. लक्षात, दुबई असेल किंवा सिंगापूर असेल, छोटी छोटी, सिंगापूर तर 1964-65 नंतर शून्यातनं त्यांनी विकास सुरू केला. चायना आपल्याबरोबरच होतं, लक्षात घ्या, कदाचित आपल्यापेक्षा ते बॅकवर्ड होतं, परंतु आज अमेरिकेचे सुद्धा बरेच प्रॉडक्ट हे चायनामध्ये तयार होतात. जपानमधल्या सुद्धा बऱ्याच कंपन्या चायनामध्ये उभ्या राहिल्या आणि तिथून मोठं आपल्या प्रमाणावर त्या जगभर एक्सपोर्ट त्यांनी सुरू केलेला आहे. तर ही छोटी छोटी राष्ट्र, आता क्राईम दुबईमध्ये 0% आहे, कोण माणूस रस्त्यावर कचरा टाकत नाही, बागा स्वच्छ असतात, नदीमध्ये कोण कचरा टाकत नाही, समुद्रकिनारे एकदम स्वच्छ आहेत. सिंगापूरमध्ये तीच परिस्थिती आहे. हे जे शिक्षणाचा भाग आहे तिथं की कोण नियमाचं उल्लंघनच करत नाही. म्हणजे सिंगापूरमध्ये तर एका पोलिसांनी सांगितलं की मला दिवसभर काही कामच नसते, तो पार्ट टाईम दुसरीकडे वॉचमन हॉटेलमध्ये काम करतोय, तो म्हणला फक्त मी CCTV पाहतो,
इतकं क्राईम करायचं कोणाचं धाडस नाही, कुणी नियमाचं उल्लंघन ज्यांनी केलं त्याच्या अकाउंटवरून पैसे ॲटोमॅटिक कट होतात. म्हणजे त्या पोलिसाला प्रत्यक्ष काम फार कमी राहील. मग ह्या छोट्या छोट्या देशांनी ही एवढी मोठी प्रगती केली. आपल्याकडं जगभरचं टॅलेंट आहे. म्हणजे अमेरिकेत सुद्धा तुम्ही सांगितलं CEO की आपल्या इंडियन चालवतात, मोठमोठ्या कंपन्यांचे CEO आहेत. अमेरिकेमधले सगळे IT मध्ये सुद्धा सगळे जे टॉप मॅनेजमेंटला आपलीच लोक आहेत. मग भारत आपण कुठं कमी पडतो आहे की या लेवलला, की आता जर्मनीमध्ये आजही सुद्धा कुठलं जर नवीन कारचं मॉडेल असेल, त्याचं इंजिन असेल, तर ती जर्मनीमध्येच बनवलं जाते. मॉडेल असेल, इंजिन असेल, तर यामध्ये भारत कुठं कमी पडतो. आणि त्यासाठी आपल्याला काय करायला पाहिजे आता ह्या तुलनेने आपल्याला बरोबर. आणि ह्या लॉकडाऊनमध्ये विशेषतः चीनवरचा आता विश्वास जगावरचा उडालेला आहे. मग ही भारताला अपॉर्च्युनिटी वाटते असं मला वाटते. तुम्हाला काय वाटतं, हे काय करायला पाहिजे आपल्याला? नक्कीच ही जी करोनाच्या जे काय प्रॉब्लेम झालेला आहे त्याच्यामध्ये अनेक इंटरनॅशनल कंपन्यांनी चायनावरचा विश्वास त्यांचा उडालेला आहे आणि बऱ्याच कंपन्या आता इंडियामध्ये येऊ इच्छित आहेत. त्याच्यामध्ये पास्कोसारखा स्टील प्लांट आहे. बऱ्याचशा ॲपलनी मला वाटतं मागच्याच आठवड्यामध्ये जाहीर केलं की त्यांचाही सेटअप, जर्मनीच्या काही कंपनी असतील त्या भारतात यायला इच्छुक आहेत. तर ही मोठी आपल्यासाठी संधी राहणार आहे आणि नक्कीच याच्यासाठी भारत तयार आहे. आत्तापर्यंत झालं कसं की गव्हर्मेंट ऑफ चायना यांनी इंडस्ट्रीसाठी बराचसा स्कोप दिला होता. स्कोप म्हणजे टॅक्सेशन फ्री आणि निम्मी भागीदारी ही गव्हर्मेंटची असेल, निम्मी भागीदारी ही प्रायव्हेट प्लेअरची असेल, अशा स्वरूपाचं मॉडेल हे चायनानी डेव्हलप केलं होतं. त्याच्यामुळे इंडस्ट्रियलायझेशन मोठ्या प्रमाणात चायनामध्ये वाढलं आणि त्याचा बेनिफिट नक्कीच चायनाला झाला. तर मला असं वाटतं की इंडियन गव्हर्मेंटनी सुद्धा हा कुठंतरी विचार करावा आता की ही आपल्याला अपॉर्च्युनिटी मिळाली तर त्याच्यात चेंजेस, मॉडिफिकेशन्स करून कसा व्यवसायाला बेनिफिट दिला जाईल इन टर्म्स ऑफ टॅक्सेशन असेल किंवा इन टर्म्स ऑफ लँड ॲक्विजिशन असेल. तर मला वाटतं की नक्कीच ह्याच्यावरती मोदी साहेब ॲज अ ग्रेट लीडर म्हणून विचार करतील आणि ही अपॉर्च्युनिटी आपल्याला ग्रॅब करता येईल. जसं हर्षदा मगाशी म्हणाले की चायना एक 30-40 वर्षापूर्वी यूथ नेशन म्हणून ओळखला जात होता आणि त्याची त्यांनी अपॉर्च्युनिटी ग्रॅब केली. तशीच संधी आज भारताला आहे की 70% पॉप्युलेशन हे भारताचं यूथ आहे आणि जे सज्ज आहे ही अपॉर्च्युनिटी ग्रॅब करण्यासाठी. तर ही अपॉर्च्युनिटी आपल्याला मिळाली तर मला शंका अजिबात नाही की आपला यूथ कुठं मागे पडेल कष्ट करण्यामध्ये. आणि एक 15 वर्षात जे स्वप्न होतं, 15-20 वर्षात भारत एक महासत्ता बनेल, ह्याच्यात कुठेही शंका नाही की आपण त्याच्यात मागे राहू. तुम्ही आणखी एक प्रश्न विचारला की हे छोटे छोटे देश का एवढे प्रगती करू शकले. मला असं वाटतं की पॉप्युलेशन आपला हा एक मोठा चॅलेंज आहे. चॅलेंज म्हणता येईल आणि तो नक्कीच इथून पुढे एक बेनिफिट ठरेल की आपल्याकडे ह्युमन रिसोर्सेस प्रचंड प्रमाणात आहेत. संधी तर आपल्याकडे आता चालूनच येते, तर ती संधी आपण घेऊ आणि पुढच्या 20 वर्षात महासत्ता होणे आपल्याला अजिबात इम्पॉसिबल नाही. तर इतर देशांनाही काही वेगवेगळे चॅलेंजेस आहेत, सिंगापूरलाही काही चॅलेंजेस आहेत, दुबईला पाण्यासारखा चॅलेंज आहे, ह्युमन रिसोर्सेससारखा चॅलेंज आहे, UK मध्ये वेगवेगळ्या प्रकारचे चॅलेंजेस. म्हणजे ह्युमन रिसोर्सेसचा चॅलेंज तर सगळ्या ह्या देशांना आहेच. तर हा आपल्याकडे नाही आहे. तर जिथं आपल्याला प्लस पॉईंट आहे तिथं आपण फोकस करून पुढं जाणं गरजेचं आहे. आणि ह्या ज्या बेसिक अडचणी आहेत हायजीनच्या असतील त्या असतील तर नक्कीच ह्या करोनाच्या संकटामुळं नक्कीच भारतीय ह्याच्यातनं कुठला तरी धडा घेतील आणि हायजीनवरती भारत मोठ्या प्रमाणात फोकस करेल असं मला वाटतं. मला एक त्याच्यात फक्त अजून एक असं ॲड करायचं आहे की आत्ता जर US मध्ये बघितलं आणि USच्या जर बातम्या बघितल्या तर ह्या लॉकडाऊनच्या काळामध्ये आता लोक काही रस्त्यावर यायला लागलेत आणि त्यांचे वेगवेगळे प्रश्न मांडायला लागलेत. ते म्हणायला लागलेत की जशी इतर व्हायरसेसची फेटल रेट आहे तशाच पद्धतीचा कोरोना व्हायरसचाही फेटल रेट आहे आणि आम्हाला कामाला जाऊ द्या आणि आम्हाला परत ह्याच्यावर येऊ द्या.
आपल्याकडे जर UK मध्ये बघितलं तर आता त्यांनी एक नवीन फॉरलॉंग म्हणून एक सिस्टम काढलेली आहे, जिथे 80% पगार हे गव्हर्नमेंट देईल आणि 20% पगार हे प्रायव्हेट कंपन्या देतील. आणि मग त्याच्यातनं वेगवेगळे ऑपॉर्च्युनिटीज काढलेल्या आहेत. मग त्याच्यामध्ये प्रायव्हेट कंपन्यांचे जे सगळे इतर एम्प्लॉईज आहेत ते वेगवेगळे डिस्कस करतायत की बाबा आपण आत्ता ह्या लॉकडाऊनच्या पिरियडमध्ये बिझनेस कसा चेंज केला पाहिजे, आणि ह्या लॉकडाऊनमध्ये आपण आता हे पहिलं आणि शेवटचं पॅन्डेमिक असेल का ह्या जगातलं, तर नक्कीच नाही. जसं जितकं रेट फास्ट चेंज होतो आहे, व्हायरस वेगवेगळे म्युटेट होतात वेगवेगळ्या पद्धतीनं, तर तशाच पद्धतीने एखादा नवीन अजून एखादा व्हायरस येऊ शकतो आणि अशा पद्धतीचं पॅन्डेमिक परत एकदा तयार होऊ शकतं. अशासाठी आपण कशा पद्धतीनं आज तयार राहिलं पाहिजे ह्याच्यावर चर्चा बरेच आत्ता देश करतायत आणि तिथली लोकं पण करतात. पण जर भारतामधल्या बातम्या बघितल्या तर भारतामध्ये सध्या बातम्या आहे की बाबा पोलिसांनी किती उठाबशा कोणाला काढायला लावल्या, आणि सकाळी जे लोक वॉकला फिरतात तसं तेव्हा कोणाला एकत्र केलं, किंवा घरातल्या बायकास रोज कसे चमचमीत पदार्थ करून खातायत किंवा आम्ही आज काय करून खाल्लं, आणि अशा पद्धतीचंच डिस्कशन रोज ह्याच्यावर चाललेलं आहे. कोणीही भारतामध्ये सध्या अशी चर्चा करत नाही आहे की बाबा आपल्या भारताच्या इकॉनॉमीला काय होणार आहे किंवा काय अडचण येणार आहे. आता मध्ये एक कुटुंब 800 किलोमीटर एका पॉईंटपासून दुसऱ्या पॉईंटपर्यंत चालत गेलं. मग ह्या 800 किलोमीटर चालत जाताना त्यांना एकही असं कुटुंब भेटलं नाही का त्यांना ते मदत करणार नाहीत किंवा खायला घालणार नाही किंवा आसरा दिला नाही. तर त्यांची अडचण किती, आणि मग कशा पद्धतीनं सगळं आर्थिक व्यवस्था अशी होती किंवा प्रॉब्लेम्स कशा लोकांचे होतात, पण कुठेही आपण अशा पद्धतीनं बोलत नाही किंवा बातम्यांवरही बोलत नाही की बाबा लोकांनी कसं एकत्र आलं पाहिजे, एकमेकांना कशा पद्धतीनं मदत केली पाहिजे. म्हणजे मला इतकं वाईट वाटतं की आपण ज्या पद्धतीने एकमेकांबरोबर डिस्कस करतो आहे आणि बाहेरची US ची असतील किंवा UK ची मंडळी जी असतील ती कशी एकमेकाला आता ह्याच्यातनं आर्थिकदृष्ट्या बाहेर काढायचं आणि नवीन धंदे ह्याच्यातनं ऑपॉर्च्युनिटीज कसे काढायचे ह्याच्यावर विचार करतात. ह्याच्यात मला ॲड करायला आवडेल, तुम्ही जसं म्हणाला की एवढे प्रगतशील देश आहेत, आज जर बघितलं तर सगळ्या प्रगतशील देशांचा आकडा आपल्या भारतापेक्षा जास्त आहे, कितीतरी पटीने जास्त आहे. तर नक्कीच आपल्याकडेही काही प्लस पॉईंट आहेत, त्यांच्याकडेही काही प्लस पॉईंट आहेत. तर आपण मागच आहोत, आपल्याकडे फॅसिलिटी नाहीत असं म्हणण्यापेक्षा जी अपॉर्च्युनिटी आहे ती आज ग्रॅब करायला पाहिजे. आणि नक्कीच गव्हर्नमेंटचा ह्याच्यात फार मोठा वाटा असणार आहे. आज UKने जसं ठरवलेलं आहे की 80% जो खर्च आहे सॅलरीचा एम्प्लॉईजचा तो गव्हर्नमेंट उचलणार आहे, आणि 20% कंपनीजनी विचार करायचा आहे. इफ पॉसिबल कंपनीज करू शकले खर्च तर करायचा आहे, अन्यथा तीसुद्धा गव्हर्नमेंटनी फॅसिलिटी करायचं ठरवलेलं आहे की प्रोव्हिजन करून तोही पगार गव्हर्नमेंट करा. तर आज नक्कीच कुठंतरी शासनाने जे व्यवसाय आहेत त्याला कुठंतरी हातभार लावणं गरजेचं आहे. आणि नक्कीच हा जर हातभार शासनाने लावला तर आपल्याला महासत्ता होण्यास कोण थांबू शकत नाही. तर सर्वात महत्त्वाचा प्रश्न असा आहे की आपल्याकडं प्री प्रायमरी ते पोस्ट ग्रॅज्युएटपर्यंत एज्युकेशन आहे, परंतु ह्या लॉकडाऊनमुळं महाविद्यालय समजा पुढील 6 महिने नाही उघडली तर जी टीचिंग प्रोसेस आहे, लर्निंग प्रोसेस आहे, यामध्ये आपल्याला काय महत्त्वपूर्ण बदल करावे लागतील आणि त्यामध्ये 100% स्टुडंटला आपण न्याय देऊ शकू का? ऑनलाईन सिस्टीम जर बघितली, म्हणजे आता फॉर एक्झाम्पल आता जर आपलं सेमिस्टर पॅटर्न सुरू आहे, तर सेमिस्टर पॅटर्नमध्ये जी काही विद्यार्थी परत हॉस्टेलला राहणारे होते वगैरे आणि ते परत गेले, तर ह्याच्यामध्ये मॉर्निंग टू इव्हनिंग आपलं जशा पद्धतीने ऑनलाईन क्लासेस होत होते त्या पद्धतीने ऑनलाईन क्लासेस आता होत आहेत आणि शिक्षक शिकवतात. शाळा ही CBSE शाळा आहे आपली आणि ती एप्रिलमध्ये सुरू होते. तर त्या पद्धतीनं 7 एप्रिलला जी शाळा सुरू व्हायची होती ती 7 एप्रिलला शाळा सुरू झालेली आहे आणि तिथून पुढे आपली शिकवणी चाललेली आहे. पण आत्तापर्यंतची जी शिकवणी होती त्याच्यामध्ये हे स्पून फिडिंग होत होतं. आत्ता मुलं 1-on-1 शिकवणार आहेत, त्याच्यामुळे त्यांना आत्मचिंतन करून आपल्याला किती कळतंय आणि किती समजतंय ह्याच्यासाठी जी असेसमेंट केली जाते ती असेसमेंटच्या पद्धती बदलणार आहेत. म्हणजे जे आपण क्लासमध्ये शिकवतोय तेच आपण ऑनलाईन शिकवणार आहोत, पण सगळ्यात महत्त्वाची जर वेगळं काय होणार आहे तर ती असेसमेंट होणार आहे.
क्लासमध्ये बसलेले असताना एक साधारणतः चेहरा बघून मुलगा वहीमध्ये किती लिहितोय हे सगळं बघून शिक्षकांना लगेच लक्षात येतं की बाबा मुलाला लक्षात येतंय, कळतंय का नाही कळतंय. तर आत्ता ती जी असेसमेंटची पद्धत आहे, मग आत्ता आपण बऱ्यापैकी प्रोजेक्ट बेस्ड लर्निंगवर सगळे नेहमी चर्चा करतो किंवा हँड्स ऑन लर्निंगवर चर्चा करतो आणि ते आपल्याकडे आपल्या इन्स्टिट्यूटमध्ये तर फार चांगल्या पद्धतीने आपण अंमलात आणलेलं आहे. त्यामुळे ह्या लॉकडाऊन पिरियडमध्ये काही आम्हाला फार नाविन्यपूर्ण करायला लागलं असं नाही, पण आम्हाला ती अपॉर्च्युनिटी मिळाली की त्याच्यामध्ये अजून काही गोष्टी जास्त वाढीव करून शिकवण्यात याव्यात. तर आत्ता सगळ्यात महत्त्वाचं असेल ती असेसमेंट असेल. मी जेव्हा अब्रॉडला शिकायला होते त्यावेळेस आमच्याकडे एक सिस्टम होती जेव्हा आम्ही सगळं ऑनलाईन सबमिट करायचो आणि ऑनलाईन सबमिट केल्यानंतर तिथे एक ऑनलाईन एक सिस्टीम होती ज्याच्यामध्ये ते तुम्ही आणि मी जर दोघांनी एक असेसमेंट दोघांनी सबमिट केली तर आपल्या दोघांच्या असेसमेंटमध्ये एकसारखं किती टक्के आहे असं ते सांगितलं जायचं. तर आणि जर भारतामध्ये बघितलं तर आपण जेव्हा सबमिशन्स करतो तर सगळ्या मुलांच्या फाईल साधारणतः एकसारख्याच असतात. तर ह्या सगळ्या सिस्टीम्स आता आपल्याकडे बदल करण्याची आपल्याकडे एक अपॉर्च्युनिटी आहे आणि ती मला वाटते असेसमेंटची कशा पद्धतीनं ह्या वेगवेगळ्या केल्या पाहिजेत ह्याची एक अपॉर्च्युनिटी चांगली आपल्याकडे आहे आणि ते पण ग्रॅब केली पाहिजे. त्याच्यामध्ये एक मला ॲड करायला आवडेल ह्या प्रश्नामध्ये की आजपर्यंत आपल्याकडं मी जसं सुरुवातीलाही म्हणालो की टीचिंग होतं जे शिकवलं जायचं, शिकून घ्यायची मानसिकता फार कमी होतं. ह्याच्यात मी ऑब्झर्व केलं मध्ये आम्ही स्कूलच्या मुलांना काय ॲक्टिव्हिटीज दिल्या होत्या की एक पर्टिक्युलर ॲक्टिव्हिटी दिली की तुम्ही करा आणि ती परत व्हिडिओच्या मार्फत सबमिट करा. तर एका पेरेंट्सचा फीडबॅक इतका सुंदर आला की माझी मुलगी कधीच बोलायची नाही, ती अशी थोडीशी शाय होती, रिझर्व्ड नेचरची होती, पण तिने इतका अप्रतिम व्हिडिओ केला तयार म्हणजे तिला फ्रीडम मिळाला काय पाहिजे तो. म्हणजे आत्तापर्यंत आपण सांगायचो असं करा तसं करा, शिकवलं जायचं हे करायचं, त्याच्यामुळे एक स्ट्रीम लाईन असं म्हणू आपण शिक्षण आपल्याकडे होतं की असं म्हणलं तर असंच करायचं. पण आत्ता मुलांना फ्रीडम मिळाला शिकायचा, शिकून घ्यायचा आणि सेल्फ डेव्हलप करायचा. आम्ही विरांगिणीत सुद्धा बदल पाहतो की पुण्यामध्ये मम्मा एक सांगणार, पप्पा एक सांगणार, ती तशी वागणार, मग आजीचे काय वेगळे इन्स्ट्रक्शन्स, आजोबांचे काय वेगळे इन्स्ट्रक्शन्स, आत्याचे काय वेगळे इन्स्ट्रक्शन्स, ते एकदम ते सांगल ती करायची, अप्रतिम करायची. पण इथं ती आम्ही आता ॲक्टिव्हिटीज नाहीत काय, स्कूल नाही, आम्ही तिला मुलांमध्ये खेळायला सोडून द्यायचो. तिचा बोलणेस इतका वाढला आहे, तिचा सेल्फ कॉन्फिडन्स, बोलण्याचा, वेगळ्या लोकांशी जाऊन भेटते, बोलते. हा चेंज आम्ही मुलांमध्ये बघितला की एक फ्रीडम जो गरजेचा होता मुलांना तो मला वाटतं ह्या लॉकडाऊनमध्ये त्यांना मिळालेला आहे आणि आउट ऑफ द बॉक्स जाऊन विचार करायची एक संधी मुलांना मिळाली असं मला ह्या ॲक्टिव्हिटीजमधनं दिसून आलं. आणि मला असं वाटतं की ही एक चांगली अपॉर्च्युनिटी अशी मिळाली की उद्या जरी कलॅमिटी आली तरी एज्युकेशन असेल किंवा इतर यंत्रणा असतील ती सुसज्ज राहतील. IT बेस्ड कुठलंही कामं तसं म्हणलं तर बंद पडत नाही, फक्त ते आपल्याला करायची इच्छा पाहिजे. आजही कोर्टाची कामं चालू आहेत, व्हिडिओ कॉन्फरन्सिंगवरती कोर्ट चालू आहे, एज्युकेशनमध्ये व्हिडिओ कॉन्फरन्सिंगवरती लेक्चर्स चालू आहेत. तर मला असं वाटतं की ही एक कुठंतरी आपल्याला नवीन दिशा मिळालेली आहे IT सेक्टरमध्ये म्हणा किंवा ह्या ऑनलाईन विश्वामध्ये. तर ह्या गोष्टींवरती बराचसा विचार केला जाऊ शकतो की कसं डेव्हलपमेंट केलं जाईल. आजही इंटरनेट गावागावामध्ये पोचलं नाही आहे, तर त्याच्यावरही आपल्याला फोकस केलं तर नक्कीच या क्षेत्रामध्ये मोठी अपॉर्च्युनिटी आहे आणि विद्यार्थ्यांनी नक्कीच ही एक व्यवसाय म्हणून अपॉर्च्युनिटी बघितली पाहिजे की IT सेक्टर असेल, इंटरनेट फॅसिलिटी असेल किंवा ह्या ऑनलाईन ॲप्स असतील, ह्या गोष्टी नक्कीच नवीन एक क्षेत्र म्हणून पुढे येतील असं मला वाटतं. आता शेवटचा प्रश्न आहे, आता तुम्हाला या एज्युकेशन फील्डमध्ये आता एवढा मोठा तुमचा सेटअप तयार झाला आहे, मला तर वाटतं ते फुलफिल झाले असं वाटतं आहे, परंतु आता पुढचं नेक्स्ट तुम्हाला काय करावं असं वाटतं, पुढची स्टेज काय? नक्कीच मी जसं म्हणालो की ऑनलाईनमध्ये आम्हाला मोठ्या प्रमाणात संधी दिसून येते. आज एवढं कोट्यवधीचं बिल्डिंग इन्फ्रास्ट्रक्चर आपण उभं करतो, जागामध्ये इन्व्हेस्ट करतो
आणि तोच भार कुठंतरी फीच्या मार्फत आपण विद्यार्थ्यांवरती टाकतो. तर त्याच्याऐवजी जर आपण IT हे जे फॅसिलिटीज आहेत ह्याच्यावर जर फोकस करून हा माध्यम जर वाढवला आणि ग्रामीण भागातल्या दुर्बल मुलांपर्यंत पोचलो तर नक्कीच हा एक रिव्होल्युशन येऊ शकतं एज्युकेशनमध्ये. आमच्याकडे एक गडचिरोलीमधली 100 मुलं आम्ही दत्तक घेतलेली आहेत. त्यांचं राहणं खाणं एज्युकेशन आम्ही फ्री ऑफ कॉस्ट करतो. पण आम्हाला प्रत्येक विद्यार्थ्यामागं कमीत कमी इन्फ्रास्ट्रक्चर असेल त्यांच्या फॅसिलिटीजचं असेल तर 70 ते 80 हजार खर्च मिनिमम हा दरवर्षी येतो. त्यांना गडचिरोलीवरनं आणणे, इथे त्यांचं फूड फॅसिलिटीज प्रोव्हाइड करणे, हॉस्टेल फॅसिलिटीज प्रोव्हाइड करणे, ह्याच जर फॅसिलिटीज आपण त्यांना ऑनलाईन गडचिरोलीमध्ये देऊ शकलो तर नक्कीच ह्या रेव्होल्युशन असणार एज्युकेशनमध्ये. नो डाऊट कॉम्पिटिशन आहे हा एज्युकेशनला. काही लोक म्हणतील की फटका बसू शकतो. ज्यांनी मोठ्या मोठ्या इन्स्टिट्यूट उभारल्यात त्यांचं काय. तर आपला 135 कोटीचा देश आहे. अजून मोठ्या प्रमाणात विद्यार्थी वंचित आहेत एज्युकेशनमधनं पासून. तर ही त्या मुलांसाठी एक कुठेतरी आशेची किरण किंवा एक नवीन अपॉर्च्युनिटी आपण म्हणू शकतो असं. ह्या IT इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये मला एक फक्त ॲड करायचं आहे की म्हणजे एक सजेशन आहे खरं शासनासाठी की प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये एक मॉडेल पॉईंट तयार करणं गरजेचं आहे, ज्याच्यामधनं सगळ्या ग्रामपंचायतीपर्यंत हे वेगवेगळ्या पद्धतीचं प्रशिक्षण असेल किंवा तिथं ऑनलाईन लायब्ररी ज्याला म्हणतो, ज्याच्यामधनं मुलं वेगवेगळ्या गोष्टी शिकू शकतील. अशा पद्धतीचं एक मॉडेल सेंटर हे प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये तयार केलं पाहिजे. आणि ह्या प्रत्येक ग्रामपंचायतीच्या मॉडेल सेंटरला आमच्यासारख्या जर वेगवेगळ्या शिक्षण संस्था जर अटॅच केल्या आणि त्यांना काही टार्गेट्स दिले तर मला वाटतं की फक्त यंग मुलांपर्यंत नाही पण 30-40ची पण आहेत ज्यांना परत काहीतरी शिकायचं, काहीतरी वेगळं अनुभवायची गरज आहे किंवा वेगवेगळे शासनाचे प्रोग्रॅम्स असतील ते जरी आमच्या मार्फत राबवू शकले तरी मला वाटतं ही एक सुंदर संकल्पना होऊ शकते. धन्यवाद. अतिशय उत्तम अशा प्रकारचं तुम्ही एक दिशादर्शकच या एज्युकेशन क्षेत्राला नव्हे तर सर्व यंग जनरेशनलाच की पुढचं नेक्स्ट जनरेशननी काय केलं पाहिजे, आफ्टर लॉकडाऊन काय संधी आहेत आणि शिक्षणामध्ये काय बदल होतील ते स्वीकारले पाहिजेत, हे आपण अतिशय उत्तमपणे दोघांनी सांगितलेलं आहे. धन्यवाद. थँक्यू. हॅपी मम्माज डे. थँक्यू.